नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहे तुम्ही? मी पण मजेतच आहे. आज तुम्हाला तर माहीतच आहे मी गावी आलेले आहे. तर आज मस्त गावाकडच्या पद्धतीने आम्ही वडा बनवत आहोत. कसं कसं कोणची आहे त्याच्यामध्ये काय मसाले टाकले काय नाही ते सगळं मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगणार आहे माहिती. तर आपली रेसिपी कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. आता गावाकडे आले तर गावाकडच्या सगळ्या बायका, आता उन्हाळा पण चालू झालेला आहे, शेतातले वगैरे कामं सगळे झालेले आहे. आता सगळ्यांचे कामं हेच आहे, खारुड्या कुरड्या शेवाळ्या सांड्या हेच करायच्या. तर आज आम्ही ठरवलेलं आहे तर वडा बनवूया. तर वडा बनवण्यासाठी कसं बनवायचं आहे, कोणत्या डाळीपासून बनवता हे तुम्हाला सविस्तर मी समोर सांगणारच आहे. कसा बनवला आणि आमची पद्धत कशी आहे बनवायची. चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि एका रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमची पद्धत कशी ती पण सांगा बनवायची वड्याची. चला मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता ना डाळ ही ना भिजू घातली, म्हणजे रात्रीच टाकली होती. हे बघा चांगली भिजली. 3 या 4 तास मस्त आपल्याला भिजून घ्यायची. ह्याच्यामध्ये पूर्ण उडदाचीच डाळ आहे आणि याचे पूर्ण असे टकर काढून घ्यायचे. भिजल्यावर आहे ना पटापट असे टकर निघतात. हे बघा आता चांगली भिजली. आता ती व्यवस्थित आपल्याला याचे टकर वगैरे घासून घ्यायचे सगळे, आणि किती क्वांटिटीमध्ये करायची त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता आम्हाला जितकं बनवायचं तितकं आम्ही घेतलेलं आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि घासून घ्यायची व्यवस्थित टकर. चला कसे टकर घासायचे ते पण सांगते मी तुम्हाला. जास्त चांगली भिजू घालायची, मग त्याचे टकर सहजच निघतात. हे बघा असं घासणं चालू आहे. मग असं घासलं ना त्याचे पूर्ण टकर निघून जातं. त्यासाठी अशी प्रोसेस करणं चालू आहे. आणि म्हटलं गावी आले चला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि भरपूर जण असे बनवतात, पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असतात बनवायची. आता डाळ मस्त भिजलेली आहे आणि अशी काही घासणं चालू आहे. घासणं झाल्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये टाकायची आणि त्याचे टकर अल्लार निघून जातात, आणि भिजल्यावर पटापट त्याचे टकर निघतात. हे बघा आता चाळणी घेतली, त्याच्यामध्ये टाकून द्यायची चाळणी आणि पाण्यामध्ये टाकायची. तसं केलं ना पटकन त्याचे टकर निघून जातात. मग जास्त वेळ पण लागत नाही आणि पटापट पण काम होतं आहे आपलं. पाणी फक्त जास्त लागते. आता भरपूर झालेली आहे हे करून घासून, पण माझ्याकडे वेळ नव्हता त्याच्यामुळे मी हे बघा अशी एकदम असं. नंतर मग थोड्या पाण्यातून ते राहिले सुईले टकर सगळे काढून घ्यायचे आणि एका साईडच्या एका भांड्यामध्ये टाकून ठेवायची. आता सगळी असा ही घासून घ्यायची, एवढी राहिलेली आहे घासायची. आणि घासायला काही टाईम लागत नाही, पटापट होते. चला मग आता कंटिन्यू या रेसिपीमध्ये तुम्हाला पूर्ण ही वड्याची रेसिपी बघायला भेटणार आहे, आमच्या गावाकडे कशी बनतात ती. आता ना सगळी उडदाची डाळ धुवून घेतली बघू शकता, आणि हे बघा अशी इतके टकर निघलेत. आता पूर्ण काढून घेतलेली आहे. आता आहे ना आपल्याला ही मस्त चक्कीमधून बारीक करून आणायची वडी करण्यासाठी. बघू शकता थोडे पण टकर नाही राहिले, पूर्ण व्यवस्थित काढून घेतलंय सगळं. आणि आता हे तुम्ही मिक्सरमधून पण दळू शकता. आता आमची जास्त आहे त्याच्यामुळं आम्हाला चक्कीतूनच दळून आणायचं आहे. चक्कीतून कसे पटकन होतात, टाईम पण लागत नाही. आणि याची स्पेशल चक्की असते, पहिल्यानं पाट्यावर वाटावं लागायचं, नाहीतर मग मिक्सरला काढायचं. आणि त्याची मशीन पण होती छोटीशी चिक करायच्या मशीनीनं, पण आता मशीन आहे गावात, तर मग त्याच्यातून तसं बारीक करून आणतो. आता हे ना आपल्याला मस्त बारीक करून आणायचं चक्कीमधून. चला आता अगोदर आता हे बारीक करून आणूया, नंतर समोरची आपल्याला प्रोसेस करायची आहे. आता ना ही मेथीची भाजी आहे ना बारीक निसून ठेवली, फक्त याचे पानंच घेतले बरं का, काड्या वगैरे घेतली नाही. ही पण बारीक कट करायची. आणि कोथिंबीर पण रात्री साफ करून ठेवली होती, ती पण आपल्याला व्यवस्थित आता बारीक साफ करून ठेवली. ही पण व्यवस्थित आपल्याला बारीक कट करून घ्यायची. आणि जे आपलं याचं आहे ना उडदाच्या डाळीचं जे आपलं बारीक करून घेतलं ते त्याच्यामध्ये टाकायचं. दोन्ही पण व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचं व्यवस्थित. चला आता बारीक कापून घेते मी. मेथीची भाजी पण बारीक कट करून घेतली आणि कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली. आता ही मिरे घेतले थोडे, ते मिक्सरला थोडे जाडसर बारीक त्याची भरड काढून घ्यायची, ते पण त्याच्यामध्ये ॲड करायचे. चला आता हे पण बारीक करून घेऊया, आणि हे त्याच्यामध्ये पूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता ना हे बारीक करून घेऊन आलेलो आहे. एका टोपल्यामध्ये मेथीची भाजी आणि कोथिंबीर ती सगळी काढून घेतली, आणि ही मिऱ्याची बारीक भरड केली, ती पण त्याच्यामध्ये टाकून द्यायची. आणि पूर्ण आपल्याला व्यवस्थित पूर्ण मिक्स करायचं आहे.
आणि मग नंतर आपला वडा बनवायला रेडी करायचा आहे. ते जे आपण बारीक कट केलं होतं ना, मेथी कोथिंबीर ते सगळे मिक्स करून आणि हे पण त्याच्यामध्ये टाकायचे. पूर्ण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चला आता थोडं थोडं टाकून पूर्ण मिक्स करून घेऊया. तर थोडे गोळे घेऊन असं आणलेलं आहे बारीक करून. थोडं जाडच असते, जास्त बारीक नसते. चला आता मिक्स करून घेऊया वडे आपले. लगेच बनवायला रेडी करून घ्यायचे. आता ना हे पूर्ण मिक्स झाले. आता आपल्याला वडे घालायचे. त्यासाठी बाज घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आणि आता बाज आथरली. बाजावर टाकायचं याच्यावर. हे बघा त्याच्यावर साडी टाकली आणि याच्यावर छोटे छोटे करून टाकायचे. बघा चला आता टाकूया आपण. लगेच आम्ही दोघ्या जणीने टाकायला घेतलं आणि उन्हातच टाकावं लागते पटकन सुकावं म्हणून. आणि वेळ पण भरपूर झाला होता बरं का, कारण की लाईट गेली होती त्याच्यामुळे ते लवकर बारीक करूनच आणलं नाही आहे. अगोदर मी छोटासा ब्लॉग टाकला होता, ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं होतं. पण आता मोठा आहे तर सांगते तुम्हाला, मोठा व्हिडिओ आहे तर. छोटे छोटे पीस टाकून घ्यायचे. मस्त करकरीत आपल्याला 2 या 3 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे. आणि बाजावरती साडी टाकली होती, थोडं पाण्याचा शिपका मारून त्याच्यावर लगेच छोटे छोटे पीस टाकून द्यायचे. जसे तुटन आपल्या हातानं तसे छोटे छोटे टाकून द्यायचे, कारण की असं काही त्याचा आकार वगैरे काही बनवायचा नाही. लगे पटापट टाकून घेतलं आणि आम्ही 3 जणी आलो होतो. मग दुसरी एक जाऊबाई पण आली, तिनं पण टाकू लागलं. मग पटापट टाकून घेतलं. म्हटलं थोडंफार मदत पण होऊन जाईल आणि पटकन टाकून घेतलं. आणि म्हटलं टाकून मग उन्हामध्ये सुकायला ठेवलं. आणि ऊन पण भरपूर झालं होतं बरं का. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता पूर्ण वडे आपले टाकून झाले. मस्त 2-3 दिवस आपल्या उन्हामध्ये चांगले कडकडीत सुकून घ्यायचे आणि डब्यामध्ये भरून घ्यायचे. चला आता आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे इथंच. आणि कशी वाटली कमेंट करून सांगा. असंच भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. रेसिपी जर आवडली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चांगले सुकल्याच्यानंतर मस्त डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि वर्षभर आपण खाऊ शकतो. मस्त भाजी पण बनवू शकतो. चला आता इथंच